संध्याकाळच्या वेळेस मुलांना अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये करून देता येणारा असा जर नाश्ता हवा असेल तर आजची ही रेसिपी नक्की बघा. एकदम झटपट होते आणि खायला पण तेवढेच कुरकुरीत आणि छान लागतात. नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज संध्याकाळच्या वेळेस माझ्या मुलींना गरमागरम आणि कुरकुरीत असा नाश्ता हवा होता, तर म्हटलं चला 5 ते 10 मिनिटात होईल असं काहीतरी वेगळं बनवूया. तर आज मी इथे बनवलेले आहे पोटॅटो बाईट्स आणि पोटॅटो चीज बॉल्स. एकाच साहित्यामध्ये आपण ह्या 2 रेसिपी बनवलेल्या आहे. खायला पण अप्रतिम वाटतात, दिसायला पण खूप छान दिसतात आणि मुलांना तर खूप आवडतात. तर तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पोटॅटो बाईट्स आणि पोटॅटो चीज बॉल्स बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे. मी इथे 4 बटाटे घेतलेले आहे आणि मी आधीच उकळून ठेवलेले होते. बरेचदा मी 2 ते 3 बटाटे असे फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे ऐन वेळेस आपल्याला ते कामी येतात आणि मुलांनी काही करून मागितलं की ते पण आपल्याला झटपट असं करून देता येतं. तर मी इथे 4 बटाटे उकळून घेतलेले आहे आणि आता त्याचे आपल्याला सालं काढून छान सोलून घ्यायचे आहेत. बटाटे सोलून झालं की आपल्याला आता एक भांडं घ्यायचं आहे आणि मी इथे बारीक किसणी घेतलेली आहे. तर बारीक किसणीने हे बटाटे जे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही स्मॅशरनी ते स्मॅश पण करू शकता. किसून घेतल्याने बटाटा हा छान एकजीव होतो आणि त्याच्यामध्ये गुठळ्या सुद्धा राहत नाही. आता इथे 4ही पण बटाटे छान किसून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तर मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण त्यामध्ये टाकू शकता. नंतर टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो टाकल्याने पोटॅटो बॉल्स किंवा बाईट्सला खूप छान अशी चव येते. आता त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे, थोडंसं साधं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे सगळे जिन्नस टाकून झालं की हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मिक्स करत जाऊ तसं त्याचा एक गोळा होईल. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये किंवा पाण्याचा हात सुद्धा घ्यायचा नाहीये. तुम्ही इथे बघू शकता की या मिश्रणाचा मस्त असा एक गोळा आपण करून घेतलेला आहे आणि आता हाताला थोडंसं तेल लावून आपण हा गोळा परत व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्या हाताला चिकटणार नाही. आता या गोळ्याचे मी 2 भाग करते आहे आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर एक लाकडी बेस घ्यायचा आहे. त्याला पण थोडंसं तेल लावून हे आपल्याला मिश्रणाचा असा गोळा छान असा रोल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा रोल झाला, एका चाकूने आपल्याला त्याचे मध्यम आकाराचे असे काप करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढ्या आकाराचे हे बाईट्स किंवा पोटॅटो बॉल्स पाहिजे आहे त्या आकाराचे आपल्याला इथे याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता इथे एका रोलचे साधारणपणे 9 ते 10 तुकडे झालेले आहेत. आता एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फोर्क किंवा काटा चमचा घेऊन त्याच्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान डिझाईन पण येईल आणि तो चपटा पण होईल आणि ते दिसायला पण खूप छान दिसतात. याच पद्धतीने आपल्याला जे तुकडे आहेत ते असेच आपल्याला करून घ्यायचे आहे. एकीकडे मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. सगळ्या तुकड्यांना आकार देऊन पण झालेला आहे. आता तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. एक एक करून आता आपण हे पोटॅटो बाईट्स त्यामध्ये सोडायचे आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूनी छान हे डार्क सोनेरी रंगाचे होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता की त्याला खूप सुरेख असा रंग आलेला आहे. तर हे आपल्याला पोटॅटो बाईट्स तेलातून काढून एका डिशमध्ये ठेवायचे आहे. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारचे करायचे आहे, म्हणजे पोटॅटो चीज बॉल्स करायचे आहेत. तर जे मिश्रण अर्धा आहे त्याचा मी एक छोटासा भाग घेतलेला आहे आणि त्याला असं हातावरती थोडंसं चपटं करायचं आहे आणि मी इथे मोझेरेला चीज घेतलेला आहे, चीज ग्रॅन्युल्स घेतलेले आहे. ते याच्यामध्ये थोडं थोडं टाकून असं भरायचं आहे आणि तो बॉल आपल्याला असं छान व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. तर आपल्याला ह्या चीज बॉल्स जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या आकाराचे आपल्याला हे करायचे आहे. तुमच्याकडे जर मोझेरेला चीज नसेल तर तुम्ही साधं चीज पण वापरू शकता, पण मोझेरेला चीज खायला पण खूप छान लागते. तर मी इथे पण
5 ते 6 चीज बॉल्स करून घेतलेले आहे. आता तेल पण व्यवस्थित गरम आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला हे बॉल्स सुद्धा एक एक करून सोडायचे आहे. गॅस इथे मध्यम ठेवायचा आहे. एका बाजूने होत आले की ते आपल्याला पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत. डार्क सोनेरी रंगाचे होतपर्यंत आपण हे इथे तळून घेतलेले आहे. आता हे पण आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहेत. इथे आपले पोटॅटो बाईट्स आणि पोटॅटो चीज बॉल्स असे एकाच मिश्रणामधून आपण 2 वेगवेगळ्या पदार्थ केलेले आहे. मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आणि तुम्ही हे खाण्यासाठी कुठल्या दुसऱ्या प्रकारची चटणी किंवा सॉस पण घेऊ शकता. खायला अप्रतिम वाटतात. इथे आपण पोटॅटो चीज बॉल्स फोडून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता की हे चीज गरम असल्यामुळे थोडंसं असं चिकट दिसते आहे, पण तेच गार झाल्यानंतर असे मस्त त्याचे असे छान तार सुटतात. हे चीज बॉल्स तर माझ्या मुलींना फार आवडले. तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी हे करून द्यायचे असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारा पोटॅटो बाईट्स आणि पोटॅटो चीज बॉल्स बनवलेले आहे. मुलांना कधीतरी देण्यासाठी छान पर्याय आहे. तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता आणि घरी पण संध्याकाळच्या वेळेस हे तुम्ही सहजपणे मुलांना देऊ शकता. ची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.